हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील साई सिटी परिसरातील साई रेसिडेन्सी येथे दिवसाढवळ्या घरफोडीचा धक्कादायक घटना 9 जुलै सायंकाळी सुमारे 4 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. चोरट्यांनी रेसिडेन्सीतील 3 फ्लॅटचे दरवाजे फोडून घरफोडी केली असून 4था फ्लॅट फोडण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार साई रेसिडेन्सीतील सफाई कर्मचाऱ्याने येथील रहिवासी तथा माजी सैनिक जगजाप आणि विकास आगाव यांना इमारतीतून 2 अनोळखी व्यक्ती बाहेर जात असल्याचे सांगितले. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्यासारखे वाटत असल्याने जगजाप व आगाव यांनी तात्काळ त्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला. मात्र संशयित व्यक्ती एका कारमध्ये बसून घटनास्थळावरून पसार झाल्या. त्यानंतर दोघांनी रेसिडेन्सीमधील परत येऊन पाहणी केली असता चोरट्यांनी 3 फ्लॅटचे दरवाजे फोडून घरफोडी केल्याचे तसेच 4थ्या फ्लॅटचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे संबंधित इमारतीतील अनेक फ्लॅटमध्ये भाडेकरू वास्तव्यास आहेत. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना कळवले. त्यानंतर 112 पथकाने घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पाहणी केली व शहर पोलिसांना माहिती दिली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुंबे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. या घरफोडीत नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. इमारतीमध्ये कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविकेचे पती सोमनाथ आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घेण्यात यावा तसेच शहरात रात्रीबरोबरच दिवसा देखील पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. परिसरातील नागरिकांनीही याच मागणीला पाठिंबा देत शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त केली. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव. या ठिकाणी साई रेसिडेन्सी येथे 4 ते 4:30 दरम्यान घरफोडी झालेली आहे. तर येथील नागरिक जगजाप यांनी एक्स आर्मी यांनी 112 वर कॉल करून तात्काळ इथं आणि सर उपलब्ध झाले व त्यांनी तिथली माहिती घेतली, इथं कसली चोरी झाली व काय चोरी झाली. आम्हाला जगजाप सरांनी फोन केला होता. त्यांनी आधी 112 ला कॉल केला व तात्काळ आणि सर इथं उपलब्ध झाले. त्यांनी नंतर मलाही कॉल केला. मी इथला स्थानिक नगरसेवक असल्या कारणाने त्यांनी मला कॉल केल्यानंतर मी लगेच ताबडतोब इथं हजर झालो. तुम्ही इथे आल्यावर काय कळलं, काय बघितलं तुम्ही, काय होतं नेमकी, काय कसा प्रकार होता? प्रत्यक्षदर्शी 2 फ्लॅटच्या दरवाजे तोडलेले आहे. ते बघून आम्ही आता शहर पोलीस स्टेशनला माहिती दिलेली आहे व त्यांना तात्काळ सांगतो. आम्ही त्यांना विनंती करतो इथे येऊन त्यांनी लवकरात लवकर या चोरीचा शोध लावा. काय नेमकं मागणी राहणार आपली? आमच्या नागरिकांच्या वतीने मी शहर पोलीस स्टेशनला विनंती करतो की पोलिसांनी भर दिवसात झालेल्या चोरीचा विचार करून इकडल्या भागात ग्रस्त वाढवा व या चोरांचा शोध लावा. इथं साई रेसिडेन्सी साई सिटीमध्ये राहतो. माझं खाली शॉप पण आहे आणि मी एक साधारणतः 4:15च्या दरम्यान मुलाला स्कूलमधनं घेऊन आलो. त्यानंतर 2 मुलं संशयास्पद आमच्या बिल्डिंगमधनं बाहेर पडताना बघितले. त्यानंतर एक सिल्वर कलरची वॅगनार गाडीमध्ये ते बसले. त्यांचा आम्ही पाठलाग केला पण ती गाडी काही आम्हाला सापडली नाही. त्यानंतर मी ज्यावेळेस वापस आलो तर वरती गेल्यानंतर बघितलं की 2 फ्लॅटचे लॉक, दरवाजांचे लॉक तोडलेले होते. त्याच्यानंतर मी त्वरित 112 ला कॉल केला आणि त्यांनी पण खूप लवकर रिस्पॉन्स दिला आणि आमचे नगरसेवक आमचे आढाव साहेब त्यांना पण कॉल केला, ते पण तत्पर आले आणि आता पुढील तपास पोलिसांचा चालू आहे. कोणता एरिया आहे हा, काय सांगा? साई रेसिडेन्सी म्हणून अपार्टमेंट आहे साई सिटी. जी वॅगनार गाडी आली ती कोणत्या दिशेने गेलेली? ती आपल्या कोपरगावच्या गावात हायवेच्या दिशेने गेली. कोपरगाव गावामध्ये येवला नाका साईडला. काय काय चोरीला गेले याबाबत कळले काही? अद्याप काही माहिती नाहीये कारण की ते फ्लॅट ओनर इथं नाहीयेत. त्या फ्लॅट ओनरला आपण कळवलंय का याबाबत? त्यांना दोघांना पण आम्ही कॉल केलेत, ते येत आहे आता. काय मागणी आहे मागणी आमची अशी आहे की जे काय आहे चोरीचे जे चालू आहे सर्वीकडे, तर प्रशासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष पण द्यावे आणि हे जे चोर फिरत आहे त्यांना अवेअरनेस म्हणून जर यांचे फोटो वगैरे मिळाले तर यांनी सर्वीकडे त्यांचे फोटो लावावे, जेणेकरून की जनतेला हे कळेल की हा व्यक्ती इथं बघितला तर हा चोर आहे का. त्वरित त्यानंतर पोलीस स्टेशनला त्याची खबर जाईल. या एरियामध्ये सीसीटीव्ही वगैरे आहे का? आहेत 2-3 ठिकाणी सीसीटीव्ही हायवे रोडला पण आहेत आणि इथे शेजारी पण आहेत.
रेसिडेन्सी मध्ये तीन फ्लॅट फोडण्याचे प्रकार घडलाय भरपूर sir. काय नेमकं सांगणार आपण? सर मी साई रेसिडेन्सी येथे राहतो, विकास पंढरनाथ आगाव. माझा स्वतःचा फ्लॅट आहे. साई रेसिडेन्सीमध्ये आज दुपारी म्हणजे दुपारी 3 वाजेच्या नंतर ते 4-4:30 वाजेच्या दरम्यान इथं आमच्या इथं चोरी झालेली आहे. याच्यामध्ये जवळपास 3 फ्लॅट तोडला गेले. 4था तोडण्याचा प्रयत्न केला. तर फ्लॅट नंबर 205, 206, फ्लॅट नंबर 305 हे तोडलेले आहे चोरांकडून. तर आमच्या सिक्युरिटी साफसफाई करणारा जो माणूस होता त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं की सर 2 लोक सायसिटीतून तुमच्या बिल्डिंगवरून बाहेर जात आहेत, तर ते दारू पिल्यासारखे वाटत आहे. त्याला संशय आला. संशय आल्यानंतर आम्ही आणि एक माझे जो आमच्या रहिवासी असलेले मेजर म्हणून आहे त्यांनी आणि आम्ही त्याची पाठलाग केला. तर सुरुवातीला आम्ही आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच असलेल्या तिथं ते म्हणजे कार आणलेली होती त्यांनी. वेगनार कार होती MH14, व्हाईट कलरची कार होती. तर त्या कारमध्ये ऑलरेडी 2 जण बसलेले होते. 2 जण बिल्डिंगमध्ये खाली उतरून आणि पुढे त्या कारमध्ये बसले, वेगनार कारमध्ये, आणि मनमाडनगर हायवेच्या दिशेने पुढे पसार झाले. मी आणि माझ्याबरोबरचे जे आमचे रहिवासी मेजर सर होते त्यांनी आम्ही प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करण्याचा, परंतु त्यांनी माझ्या गाडीला कट मारून ते जोरात पुढे पलायन केलं. त्यांनी त्यांच्या चौघांनी, टोटल 4 लोक होते. पुढे गेल्यानंतर ते येवला मनमाड रोडला कनेक्ट झाले. तिथून त्यांनी शिर्डीकडे जाणाऱ्या येवला नाक्यावरती तिथपर्यंत आम्ही पाठलाग केला. आम्हाला तिथपर्यंत गाडी, आमच्या खूप त्यांनी स्पीड होतं, गाडी दिसत होती. पुढे गेल्यानंतर ते संजीवनी कॉलेजकडे गेले, SHM कॉलेजकडे गेले की सरळ शिर्डीला गेले. त्याचं आम्हाला म्हणजे पुढं लक्षात नाही येते. तर माझी विनंती राहील पोलीस प्रशासन किंवा जे गव्हर्नमेंट अथॉरिटीला की कृपया ह्या लोकांवरती कुठून तरी तुम्ही कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करा. भर दिवसा म्हणजे हे करताय, तर यासाठी तुम्ही आम्हाला तुमची हेल्प लागेल.